स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर। आज दिनांक आहे 4 जून। आज आपण 4 जून, 5 जून आणि 6 जून या 3 दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सर्वप्रथम हवामान प्रणाल्या कोणत्या सक्रिय आहेत, तर इकडे सिंधुदुर्ग पासून मराठवाडा करत गडचिरोली पर्यंत एक ट्रफ लाईन सध्या सक्रिय आहे। तसेच इकडे कर्नाटक पासून केरळ पर्यंत एक ट्रफ लाईन सक्रिय आणि इकडे दिल्ली पंजाब पासून इकडे बिहार पश्चिम बंगाल पर्यंत एक ट्रफ लाईन सध्या सक्रिय आहे। याच ट्रफमुळे आज इकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ, सावंतवाडी, कणकवली, वैभववाडी तसेच इकडे रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर, लांजा, संगमेश्वर, रत्नागिरी तसेच इकडे गुहागर, चिपळूण, खेड, दापोली हा जो पट्टा आहे या भागातून तुरळक ठिकाणी, सार्वत्रिक नाही पण एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे। तसेच इकडे कोल्हापूर जिल्ह्यात आजरा, चंदगड, गडहिंग्लज, राधानगरी, बावडा, शिरोळ, पन्हाळा हा जो पट्टा आहे या भागातून सुद्धा तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे। त्यानंतर सातारा जिल्ह्यात वाई खंडाळा असेल, फलटण असेल, त्यानंतर इकडे दहिवडी, खटाव, कोरेगाव, सातारा हा जो पट्टा आहे, महाबळेश्वरचे काही भाग असतील या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील। हा पाऊस सार्वत्रिक नसेल, काही भागात होईल, काही भाग कोरडे राहतील। त्यानंतर इकडे सासवड, बारामती, इंदापूर, वाल्हा, जेजुरी हा जो पट्टा आहे या भागातून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता दिसत आहे आजसाठी। इकडे सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढा, पंढरपूर, माळशिरस, माढा, करमाळा, सोलापूर, मोहोळ, बार्शी हा जो पट्टा आहे या भागातून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आजसाठी राहील, पण हा पाऊस सार्वत्रिक नसेल। यानंतर इकडे नांदेड जिल्ह्यात मुहूर, किनवट, यानंतर उमरखेड, इकडे डिगलूर, मुखेड, बिलोली, याच्यानंतर इकडे उमरी, मुखेड हा जो पट्टा आहे या पट्ट्यातून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील। त्यानंतर इकडे निलंगा, देवणी, उदगीर हा जो पट्टा आहे, चकोर तसेच अहमदापूर हा जो पट्टा आहे या भागातून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे। त्यानंतर इकडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठणचा भाग असेल, त्यानंतर जालना जिल्ह्यात इकडे अंबड, पतूर, सेलू, यानंतर इकडे हा जो पट्टा बासमत, औंधचा पट्टा आहे, जिंतूर या पट्ट्यातून पूर्णा, सोनपेठ, पळम हा जो पट्टा आहे या भागातून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता दिसत आहे। तर हे जे तालुके सांगितलेत या तालुक्यातून असं काही नाही की सगळीकडेच पाऊस होईल, असं काही नाहीये। काही भागात होईल पाऊस, काही भाग कोरडे सुद्धा राहतील। याच्यानंतर आजचा जिल्हा वाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर मागाशी सांगितल्याप्रमाणे इकडे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, त्यानंतर इकडे लातूर, नांदेड हा जो पट्टा आहे, हिंगोली, बीड, सातारा, सोलापूर हा जो पट्टा आहे मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, सार्वत्रिक पाऊस नसेल। त्यानंतर इकडे चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, नाशिकचे दक्षिण भाग हा जो पट्टा आहे, तसेच जालन्याचे काही भाग असतील या भागातून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आजसाठी दिसत आहे, सार्वत्रिक पाऊस नसेल। धुळेपासून इकडे नंदुरबार, जळगाव, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या भागातून तुरळक ठिकाणी स्थानिक ढग निर्मिती झाली तर मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील। पालघर, ठाणे, मुंबईकडे सकाळच्या वेळी किंवा पहाटेच्या वेळी स्थानिक ढग निर्माण झाला तर एका दुसऱ्या ठिकाणी पाऊस होऊ शकतो। अहिल्यानगर, पुण्याच्या भागात सुद्धा तशीच परिस्थिती राहील, एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील, सार्वत्रिक पाऊस नसेल। उद्या 5 जूनला इकडे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर हा जो पट्टा आहे मेघगर्जनेसह पावसाची शक्यता थोड्या थोड्या क्षेत्रासाठी, तसेच गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा मेघगर्जनेसह पाऊस थोड्याफार क्षेत्रासाठी, सार्वत्रिक नसेल। आणि राहिलेले हे जिल्हे आहेत नंदुरबार पासून इकडे नाशिक, पुणे, अहिल्यानगर, जळगाव, अकोला, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड सर्व पट्टा आहे या भागातून स्थानिक ढग निर्मितीवर लक्ष ठेवा। एका दुसऱ्या ठिकाणी स्थानिक ढग निर्माण झाला तर एका दुसऱ्या ठिकाणी पावसाची शक्यता राहील, सार्वत्रिक पाऊस नसेल। पालघर, रायगड, ठाणे, मुंबई सकाळच्या वेळी पहाटेच्या वेळी एका दुसऱ्या ठिकाणी स्थानिक ढग निर्माण झाला तर एका दुसऱ्या ठिकाणी होऊ शकतो। 6 जूनला सुद्धा इकडे पश्चिम महाराष्ट्र, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सोलापूर, कोल्हापूर मेघगर्जनेसह पाऊस थोड्याफार क्षेत्रासाठी, तसेच राहिलेल्याचा सर्व विभाग आहे इकडे विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र असेल या सर्व पट्ट्यातून स्थानिक ढग निर्माण झाला एका दुसऱ्या ठिकाणी तर पावसाची शक्यता दिसत आहे, सार्वत्रिक पाऊस नसेल। पालघर, ठाणे, मुंबईकडे सकाळच्या वेळी एका दुसऱ्या ठिकाणी पावसाची शक्यता दिसत
आहे. तर हा होता 4 जून, 5 जून आणि 6 जूनचा हवामान अंदाज. तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.